नालासोपाऱ्यात मुसळधार पावसानंतर नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या 3 दिवसांपासून वीज पुरवठा खंडित असल्याने पाणी वर चढणे अशक्य झाले असून मोबाईल नेटवर्कही पूर्णपणे ठप्प झाले आहे. त्यामुळे नागरिकांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून पाण्याच्या बाटल्यांची काळाबाजारी होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पुराच्या पाण्यातून मार्ग काढत नागरिक दूध, पाणी आणि भाजीपाला यासारख्या अत्यावश्यक वस्तू आणण्यासाठी धडपड करत आहेत. याशिवाय घरात वीज नसल्यामुळे मुलांचे शिक्षण ठप्प झाले असून निवडणुकीत फिरणारे लोकप्रतिनिधी संकटाच्या काळात मदतीसाठी कुठेच दिसत नसल्याची नाराजीही स्थानिकांनी व्यक्त केली आहे. मी श्रीप्रसाद इथे राहतो वेस्ट मध्ये आणि आता ही जी परिस्थिती बघताय तुम्ही, आज ही लोक जी बाहेर पडलेली आहेत ती काय फिरायला म्हणून अशी पडलेली लोक नाही आहेत. कुणाला बाजार पाहिजे, कुणाला पाणी पाहिजे, कुणाला दूध हवंय आणि कुणी ईस्टला अडकलं तर वेस्टला, कुणी वेस्टला आलं तर ईस्टला जात आहेत. आणि आज तुम्ही हे जे बघताय या पण इथे खूप कमी पाणी आहे. आपण ज्या स्पॉटला उभे आहोत, पुढे जर तुम्ही या बाजूला, उजव्या बाजूला, डाव्या बाजूला कुठे जाल तर पाणीच पाणी दिसेल. याचं महत्वाचं कारण काय आहे की इथली ठप्प महानगरपालिका, या महानगरपालिकेने प्रतिवर्षाप्रमाणे जे त्यांचं काही राजकारण चाललं असेल त्या त्यांच्यापर्यंत, पण इथे तुम्ही कुठेही बघाल या कुठेही गटरच्या बाजूला तुम्हाला माती काढलेली दिसणार नाही. आणि ते करतात काय, काढली माती तिथे ठेवतात, परत पाणी आलं की ते निघून जातं. म्हणजे हे फक्त थुकपट्टी ही कामं करतात आणि लोकांना आज त्यांचे जे प्रकार हे त्यांना सहन करावे लागतात. दुसरी गोष्ट, आज तुम्ही लोकांना बघताय ते काका क्रेट आहे पाण्याचे घेऊन चाललेत. हे जे पाणी आज खरोखर पाणी आहे सोसायटीमध्ये, जे आलेलं पाणी आज 3 दिवस लाईट नाहीये. ते लाईट नसल्यामुळे काय होतंय की आपल्याला नेटवर्क नाहीये, असलेलं पाणी आम्ही वर घेऊ शकत नाही आणि मग प्यायला पाणी आम्हाला इथे विकत घ्यावं लागतं. आणि त्याचा फायदा आज या गोष्टीचा फायदा पाणीवाले जी बाटली 10-12 रुपयाची विकते, आज तीच बाटली 300 रुपयाला विकतायत. म्हणजे त्या बाटल्या 25 रुपयाला ते लोक डबल भावने विकतात, त्याचा गैरफायदा घेत आहेत. मला काय म्हणायचं, हीच परिस्थिती हे जे मागे नगरपालिका झाली त्यावेळेस बरेच नगरसेवक हे कार्यकर्ते फिरत होते. मग काही लोकांना पैशांचं लांगुल चालन लावलं, 2000-3000 तर आम्हाला मिळालं नाहीत. पण माझं असं म्हणणं आहे की त्या प्रतिनिधींनी, नगरसेवक एकदा कुठे पोहोचू शकत नाही, पण त्यांच्या मागे जे प्रतिनिधी फिरत होते त्यांनी आपल्या एरिया वाईज या प्रभागामध्ये तुम्ही काम करत, तुम्ही काय करायला पाहिजे होतं की कुणाला काय त्रास आहे आणि आज या पाण्याच्या बाटल्या ते सुद्धा वाटू शकले असते. आज असा एखादा ट्रक भरून आणलं असतं, 2-2 बाटल्या प्रत्येकी कुणाला दिल्या असत्या तरी झालं असतं. तुम्ही फुकट देऊ नका, पण नाममात्र दरामध्ये जर तुम्ही वाटले असते किंवा फुकट वाटले असते, नगरसेवकला एवढं काय भारी पडत नाही. आणि ही सेवा तुम्ही करू शकता. आणि याच्यामुळे आज मुलांच्या शाळा बंद आहेत, पाण्यामुळे मुलांच्या शाळा बंद आहेत, शाळेच्या हालत, घरामध्ये लाईट नसल्यामुळे मुलांना अभ्यास करता येत नाही आणि नेटवर्क बंद असल्यामुळे लोकांचं कॉन्टॅक्ट बंद झालेलं आहे. आज 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 लोकांना ऑफिसला गेलेत, कोण आता कसं होतं, जो ग्रुप आहे ऑफिसचा, कोण विरारचा गेलाय कामाला, ते नालासोपाऱ्याला कळत नाही की बाबा माझा विरारचा मित्र स्टाफ माझा कामाला गेलाय का. आणि याची ही द्विधा मनस्थिती सगळी इथे चाललेली आहे. आणि नेटवर्क का बंद आहे ते कळत नाही. मग लाईटमुळे बंद आहे की नेटवर्क यांनी जाणून बुजून बंद ठेवलंय, याचा एक पर्याय हा शोधला पाहिजे. तुम्ही त्याच्यावर मी आमच्या सर्व नागरिकांमार्फत एक विनंती करतो की तुम्ही आपल्या चॅनल मार्फत तुम्ही सरकारला किंवा आमच्या एकदम महामारी स्थानिक लोकांना प्रतिनिधी हा संदेश तुम्ही पाठवाल आणि लवकरात लवकर आम्हाला ही सुविधा तुम्ही प्राप्त करून द्याल अशी मी विनंती करतो. वीरेन पाटंगर पार्क में रहता हूँ मैं। बोला सबसे पहला ईस्ट में 2 घंटे में बारिश रुकने के बाद पानी खाली हो जाता है और वेस्ट में खाली क्यों नहीं होता, वो एक पॉइंट है। बोले हमेशा वेस्ट में पानी नहीं करके 24 तास के ऊपर तक वो लॉगिंग रहता ही रहता है, तो उसका क्या सोल्यूशन है वो निकालो पहला। लाइट नहीं है, पानी नहीं है, लोगों को दूध ब्रेड अंडा लेने के लिए स्टेशन तक आना पड़ रहा है, 2 किलोमीटर तक चल के, क्या बताएं? 2 नहीं 4 किलोमीटर तक चल के पानी में आ रहे हैं, ऐसा बोलो, पानी में डबल हो जाता है, तो वो पॉइंट है। तो वो हिसाब से तुम 4 किलोमीटर या एक करो कि अगर कोई नगर सेवक है, चाहे फिर एमएलए साइड से, चाहे ये सरकार से, दोनों, चाहे सिटी वाले हो चाहे बीजेपी वाले, अपने इधर 2 ही सरकार चल रही है, तो चाहे वो लोग आके इधर नाके पे एक कुछ नहीं करके, कुछ तो बोले एक स्टॉल लगा के रखो कि पब्लिक अपने एक एरिया में जाके ले सके, वो चीज इजी रहता है। तो ज्यादा बाहर तक आना नहीं आनी चाहिए। पानी जहाँ 90 रुपए, वो जो क्रेट बिट रहा है ना, 90-100 रुपए का, 110 रुपए का आता है, वो डायरेक्ट 300 रुपए पब्लिक बेच रही है। उन लोग सेवा के नाम पे उन लोग डायरेक्ट डबल ट्रिपल प्रॉफिट कमा रहे हैं और कुछ नहीं है। नगर सेवक को प्रॉफिट यही देना चाहूंगा, ये जो भी मैसेज है कि भाई तुम उतरो सेवा में, अगर सेवा में नहीं उतर पा रहे तो कुछ नहीं, तो पानी के क्रेट बांटो, अगर कुछ नहीं है तो 1-1, 2-2 बॉटल भी बांटी एक घर में तो कुछ नहीं होएगा।